मुलून मला धार लागली आहे. मला धार मारायला कुठे मुतारी नाही काय रिक्षावाल्यांचं कोणी काय आतापर्यंत कोणी विचार केला नाही आहे. मला तर वाटतं की शिवसेना आणि मनसे एकत्र आल्यामुळे त्यामुळे इथे मुंबईमध्ये तर येणं जरुरीच आहे. दोन बंधू एकत्र आल्यामुळे एक राजसाहेबांची जी त्यांना ताकद आहे ती आता ह्या इलेक्शनमध्ये कामाला येणार. भाजपा भी ठीक है, ऐसा नहीं है बोल रहा हूँ कि भाजपा का मैं बुराई कर रहा हूँ. भाजपा भी ठीक है, लेकिन से कानून व्यवस्था जो है अभी तक जो है बीएमसी में शिवसेना ही किया है. मुंबईतल्या रिक्षावाल्यांना मुंबईतली गल्ली गल्ली माहिती असते. अशावेळी मुंबईच्या राजकारणात काय चाललं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मुंबई महानगरपालिकेवर नक्की सत्ता कोणाची येणार हे रिक्षावाल्यांना नक्कीच माहिती असतं. अशावेळी रिक्षावाल्यांना ह्या महानगरपालिकेविषयी काय वाटतं आपण जाणून घेतो आहे. काही रिक्षावाल्यांशी आपण संवाद साधतो आहे. दादा काय सांगाल, रिक्षावाले कोणासोबत उभे आहेत? आता कुणासोबत उभे राहायचं कुणासोबत उभं नाही राहायचं ते आता डोक्यात नाही आलं आहे. तरी पण रिक्षावाल्यांसाठी काही नाही. आम्हाला आता घाटकोपरवरून आलं आहे. मुलून मला धार लागली आहे. मला धार मारायला कुठे मुतारी नाही काय रिक्षावाल्यांचं कोणी काय आतापर्यंत कोणी विचार केला नाही आहे. मला तर असं वाटते आता जोपर्यंत येईल समय तो डोक्यात बसणार त्यांना मत करणार. पाहायला गेलं तर 25 वर्षात मुंबईचा आम्ही विकास केला असं म्हणतात ठाकरेंकडून. काय वाटतं? काहीच विकास नाही. काय एवढं खड्डे 6 महिने आमचे स्वाकर्सप चालत नाही. स्वाकर्सप टाकून आले ना 6 महिने आमचे स्वाकर्सप जात नाही. पत्रे फाटतात, हे फाटतात. आम्हाला खूप त्रास आहे हो. कोणी बघत नाही काय. म्हणजे राजकीयदृष्ट्या पाहायला गेलं तर मुंबईत सत्ता कोणाची येऊ शकते? आता मला वाटतंय BJPचे येऊ शकते लोक सांगतात. आणि का वाटतं आपल्याला असं? काय म्हणजे बीजेपी येऊ शकते तुम्हाला वाटतं? का बरं वाटतं? वाटते लोक सांगतात रिक्षामध्ये बसून बसून बोलतात की आपण हे लोक काम करतात, मेट्रो आणली, हे आणली, ते सांगतात. आपण अजून काही लोकांशी बोलूया. किती वर्षाने मुंबईत राहत आहे? मला 20 वर्ष झाले. 20 वर्ष. हां. 20 वर्षात मुंबईचा विकास झालाय का? मला तर काय वाटत नाही विकास झाला आहे. कारण का जिथे जावं तिथे काही ना काही तक्रारी असतात रिक्षावाल्यांच्या. जो तो इथे खड्डे बिड्डे बुजवला गेलं, कोणा सांगायला गेलं तर ते आमचं काम नाही. तर मग दुसरे कोण येणार ते त्यांना सांगावं की बाबा आम्हाला आता वेळ नाही, ते पुढचे जेव्हा येतील त्यावेळी ते करतील. आमचं काम जेवढं तर आम्ही तेवढं केलेलं आहे. तर आम्हाला खड्ड्यांचा एवढा त्रास होतो इकडे रस्त्याने जाताना कडेला. लोकांना कोणाला धक्का लागला तर रिक्षावर चढतात. पब्लिक पण कोणाचं कोण ऐकत नाही. जो तर आपल्या धुंदीमध्ये कामाधंद्यामध्ये नादात असतात. पण मुंबईकर आता पाहायला गेलो तर मुंबईची महानगरपालिका निवडणूक आहे. ठाकरे बंधू विरुद्ध शिंदेची शिवसेना, भाजपा महायुती अशी उभी आहे. काँग्रेस आहे, इतर पक्ष आहेत. काय वाटतं मुंबईकर साठ कोणाला देईल? मला तर वाटतं की शिवसेना आणि मनसे एकत्र आल्यामुळे त्यामुळे इथे मुंबईमध्ये तर येणं जरुरीच आहे. जरुरी आहे. का बरं? मराठी माणसांची इथे जरूरत पाहिजे. कारण आजकाल ना मराठी माणसं भरपूर पाठीमागं राहिले. लोकांनी त्याचा म्हणजे आदर्श घेऊन पुढे चालून ना मराठी माणसांनी जागवून ना हे केलं पाहिजे. त्यांना जिंकून द्यावे असं माझी इच्छा आहे. म्हणजे ठाकरे बंधू आले तर मुंबईत टिकेल मराठी म्हणून तुम्हाला असं म्हणायचं आहे? हा टिकेल आहे तसं अजून पण म्हणजे पुढे त्या टिकवते त्याच्याबद्दल काय नाही, पण लोकांनी त्यांना साथ दिली पाहिजे, बाकी काय नाही. नक्कीच आपण अजून काही लोकांशी बोलूया. जरा काय सांगाल, एकंदरीत पाहायला गेलो तर सध्या रिक्षावाल्यांना सगळं माहिती असतं, आपल्याला माहिती आहे. मुंबईत कोणाची हवा आहे? मनसे. मनसे. होय. का बरं? कारण दोन बंधू एकत्र आल्यामुळे एक राजसाहेबांची जी त्यांना ताकद आहे ती आता ह्या इलेक्शनमध्ये कामाला येणार. त्यांचं जे मराठी माणसांसाठीचं असलेलं प्रेम आणि उद्धवसाहेबांचे जे हिंदुत्वासाठीचं असलेलं एक मनातलं त्यांच्या हिंदू हृदय सम्राट त्यांच्या जे नावाला शोभतं ते आज कुठेतरी कामाला येणार आहे असं आम्हाला वाटतं आहे. असं जरी असलं तरी देखील समोर आव्हान मोठं आहे, महायुती आहे. तर काय वाटतं याविषयी? पण यावेळेस मुंबईमध्ये तर शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी यांची सत्ता येणं गरजेचं आहे. अच्छा, आपण अजून गेलो. काय काय वाटतं? अरे बोला भाई. बरोबर आहे तो बोलला. जरा काय वाटतं तुम्हाला याविषयी? काहीच नाही वाटत? अरे कुछ नहीं लगता आपको? किस बारे में? मैं पूछ रहा था कि अभी देखा जाए तो मुंबई का इलेक्शन है. हाँ. कौन आ सकता है मुंबई में? कोई भी आ सकता है. जो है पब्लिक जिधर जाएगी उधर ही वही आएगा. अभी आपके साथ तो रोजाना पब्लिक रहती है, आप तो पब्लिक्स में ही रहते हो, तो क्या सुन क्या रहे हो आप? देखिए यहाँ पे जो है एक्चुअली शिवसेना उद्धव गुट आए तो अच्छा है. क्यों? क्योंकि वो कानून व्यवस्था जो है सही रहता है.
और अगर सोचा जाए तो सामने महायुति मतलब भाजपा खड़ी है, तो क्या लगता है आपको उसके बारे में? भाजपा भी ठीक है, ऐसा नहीं है बोल रहा हूँ कि भाजपा का मैं बुराई कर रहा हूँ, भाजपा भी ठीक है, लेकिन से कानून व्यवस्था जो है अभी तक जो है बीएमसी में शिवसेना ही किया है। अच्छा, मतलब 25 साल में मुंबई का विकास हुआ है आपको लगता वो है बीएमसी का वही किए हैं। कौन? शिवसेना। बाला साहब ठाकरे थे तो उनके अगेंस्ट में कोई था नहीं, आज वो नहीं है, जिससे कि जो है ये इतना प्रॉब्लम हो रहा है। जो अभी देखा जाए तो आप हिंदी में बात कर रहे हो, ठाकरे जी का कहना है कि जो राजनीति है वो मराठी के मुद्दे पे है। देखिए, मराठी और हिंदी इसमें कोई फ़र्क नहीं है, संस्कृत से जो है मराठी पैदा हुआ है और संस्कृत जो है से हिंदी भी है, इसके लिए जो है इसमें कोई मतभेद नहीं है। भाषा में मतभेद मत करो। रही बात जो है यहाँ पे मुंबई महानगर पालिका में शिवसेना रहना अनिवार्य। दादा काय सांगाल, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे, आपण रिक्षेवाले आहात, पाहायला गेलो तर तुम्हाला गल्ली गल्ली माहिती असते, काय वाटतं मुंबईत कोणाची सत्ता येऊ शकते? आता ह्या टायमाला उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे येणारच आहे. उद्धवसाहेबाच्या या टायमाला सत्ता येणारच आहे ह्याच्यामध्ये. काय असं का वाटतं आपल्याला? आपल्याला त्यांचे कामं दिसते साहेब, ते आपलं का पाठीमागे गंभीरतेपर्यंत उभं राहतात. आपल्याला काय मागे उभं म्हणजे एक्झॅक्टली काय? एक्झॅक्टली म्हणजे कसं आमचं काय कामं असली ना ती लगेच आम्ही त्यांना निरोप देतो, लगेच आमचं कामं होऊन जातात. मी तेच माणूस आम्हाला चौपास आहे ना मग. जो है वही है, शिवसेना ही है और शिवसेना जो अभी तक जो है बीएमसी में काम किए हैं वो काम काय के बोलताय? आधार पे वही आतापर्यंत त्यांनी केलं, जी पण काही कामं केलं असेल त्यांनी चांगले केलेलं आहे. भाजपा किंवा विरोधक असं म्हणतात की त्यांनी भ्रष्टाचार केला मुंबईत. कोणी? ठाकरेंनी. असं काही नाही, असं काहीच नाही आहे, काहीच नाही असं आहे. तुम्हाला कोणता बदल अपेक्षित आहे मुंबईमध्ये? आम्हाला हे उद्धव बाळासाहेब ठाकरे पाहिजे, बाकी कोणीच नाही. आम्हाला फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे पाहिजे असं म्हणतात. आपण अजून काही रिक्षावाल्यांची बोलूया. अभी इसमें से कौन सा बोलो अभी इसको, सब तो एक सर के रहता है, सब बड़े बड़े लोग हैं। लेकिन सोचा जाए तो ठाकरे और बीजेपी के बीच में अभी घमासान है, क्या लगता है नहीं, आपको? अभी शिवसेना ही आएगा अपना, कौन सा वाला? शिवसेना। ठाकरे? हाँ, क्यों? तो वो लोग के ही दिन है, वो लोग के ही सब चल रहा है, वो लोग का राज में। लेकिन बीजेपी बोलता है कि मुंबई का विकास नहीं किया ठाकरे नहीं ने। नहीं नहीं क्या नहीं, लगता ऐसा है नहीं, ऐसा हो सकता है क्या? होगा। आपको? 25 साल में मुंबई का विकास हुआ है? हाँ, ऐसा हुआ तो नहीं है, लेकिन अभी करेंगे ना, अभी नए नए दोनों साथ में हो गया, भाई भाई दोनों, तो कुछ होने के चांसेस है। देखेंगे अपना आगे क्या चल रहा है। लेकिन अभी देखा जाए तो आप हिंदी में बात कर रहे हो, बराबर? हाँ, उनकी राजनीति मराठी की है, क्या लगता है आपको? मराठी में भी चलता है, अपन हिंदी में भी चलता है, ऐसा कुछ नहीं है। अपन तो हाल रंडा भाषा है, रिक्शा वाला को सब भाषा जानते ही है ऐसे तो। तो इसलिए लगता है ठाकरे आएंगे। हाँ, तो और भाजपा के बारे में क्या लगता है आपको? अब थोड़ा वो भी बोल नहीं सकते, अभी तो को कैसा पलटी मारता है पता ही नहीं, कभी वो भी हो सकता है, कभी ये भी हो सकता है। और एकनाथ शिंदे जी जो है उनके पास देखा जाए तो धनुष्यबाण शिवसेना दोनों है, तो क्या लगता है आपको? अभी वो उसमें उतना तो बोल नहीं सकते, उतना आइडिया अपन को नहीं मिलेंगे, लेकिन फिर भी है अपन थोड़ा, कोई कभी भी ना कुछ पलटी भी हो सकता है। अभी अपन सोचता है एक जगह, तो अगर मैं आपको पूछूं कि ठाकरे आएंगे कि भाजपा आएगा, क्या आएगा? अभी ठाकरे आएंगे। एकंदरीतच काय तर ही निवडणूक अतिशय कठीण असणार आहे सर्वच पक्षांसाठी, असं या रिक्षावाल्यांचं म्हणणं आहे. यामुळे नक्कीच जनता कोणाला साथ देते हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. बघत रहा लोकमत मुंबई.